मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा खूपच इमोशनल झालेला असतो आणि तो रडत असतो. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून नंदिनी पुढे जाते आणि त्याला विचारते, काय झालं जीवा? तेव्हा जीवा आता रडूनच सांगत असतो की हे बघ, तू माझ्यासाठी खूप काही करतेस. तू केलेली प्रत्येक गोष्ट मी नोटीस करत असतो. खरंच तुझ्या एवढं कुणी करू शकत नाही. काल तू अक्रोड घातलेली स्मूदी माझ्यासाठी बनवून आणली आणि ती मला आवडली नाही, तर मी सगळ्यांसमोर अगदी तुला बोललो आणि त्या स्मूदीला नावं सुद्धा ठेवली आणि तुझ्यावर ओरडलो, तुझ्यावर चिडलो. मग घरी येऊन पाहिलं तर तू माझ्यासाठी अक्रोड न घातलेली स्मूदी सुद्धा बनवून ठेवली होती. चूक माझी असताना देखील तूच आरशावर सॉरी लिहून ठेवलं होतं. अगं, मला खरं तर सॉरी म्हणायचं होतं तुला आणि त्यासाठीच मी तुला मेसेज सुद्धा केला होता. मग नंतर मीच विचार केला की मेसेजवरती आपला टोन समोरच्याला अजिबातच कळत नाही. आणि नंदिनी घरी आल्यानंतर मी संध्याकाळी अगदी शांतपणे नीट तिला व्यवस्थित सॉरी म्हणेन. काल तुम्हाला फोटोज सुद्धा पाठवले होते ते कोलाज करण्यासाठी, तेव्हा सुद्धा मी खूप म्हणजे खूप चिडलो तुझ्यावर. मी विचित्र सारखा वागायला लागलोय. तुला सांगू, मला सुद्धा नाही आवडत असं वागायला आणि हा जीवा सुद्धा मला आवडत नाहीये असं म्हणून रागा वैतागाने तो नंदिनीला सांगतो की असं वाटतं ना, कधी कधी या जीवाच्याच दोन मुस्काटात ठेवून देवाव्यात. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा प्लीज असं म्हणून ती त्याला आता रोखते. मग आता जीवा पुन्हा म्हणतो, खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण काल अख्खा दिवस तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला, रादर हा अख्खा महिना सुद्धा. आणि काल जर तुला काही झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ केलं नसतं. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा डोंट वरी प्लीज. अहो, तुम्हीच वाचवलत ना मला आणि तुम्ही काळजी करता माझी, मला दिसतंय हे स्पष्टपणे. अहो, तुम्ही तर मला साध्या कपड्यांच्या घड्या सुद्धा घालू दिल्या नाहीत आणि त्यामुळे तर मी आणखी ठीक आहे. पण खरंच माझा विचार करून तुम्ही इतके घाबरला होतात का, असं ती आता इमोशनल होत विचारते. तेव्हा जीवा आता नंदिनीकडे पाहतच राहतो, कारण तो हे सगळं काही अगदी पटकन बोलून गेलेला असतो. नंदिनीची माफी मागितलेली असते आणि स्वतःची चूक काय आहे ते नंदिनीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच आता जीवा म्हणतो, हे बघ, मी खरंच काल खूप घाबरलो होतो, कारण मला कळतच नव्हतं मला नक्की करायचंय काय. इनफॅक्ट गाडीतून घरी आणताना तुला सुद्धा ना, मी तुला मांडीवर घेऊन सतत जागा करण्याचा प्रयत्न करत होतो, तुझ्या गालात मारत होतो, तुला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो, तुला सतत उठ उठ असं म्हणत होतो. मी दादालाही म्हणालो होतो की दादा प्लीज गाडी पळव, अरे पळव गाडी, कारण नंदिनीला शुद्ध येत नाहीये. घरी डॉक्टर आले असतील, तिला पटकन चेक करतील. अगं, इथे आल्यानंतर सुद्धा मी रात्रभर अगदी तुझ्या उशाशी बसून होतो. अगं, रात्री अचानक झोपेतच तुझ्याकडून ते घड्याळाचं बटन दाबलं गेलं आणि आवाज येऊन तू उठू नये म्हणून पटकन मी ते बटन सुद्धा बंद केलं होतं. असं म्हणून जीवा त्याच्या मनात असणाऱ्या सर्व भावना या नंदिनी समोर अगदी इमोशनल होत व्यक्त करत असतो आणि नंदिनीविषयी त्याला वाटणारी ती काळजी, ते प्रेम तो अजूनही खूप वेळ व्यक्तच करत असतो. ते पाहून नंदिनीच्या चेहऱ्यावर थोडं का होईना मात्र स्माईल येतं आणि ती खूप वेळ त्याच्याकडे पाहतच राहते, त्याच्यावरून नजर सुद्धा हटवत नाही. त्यानंतर तो आता म्हणतो की मी हे सगळं करत होतो आणि त्यानंतर हे सगळं केल्यावर तुला हसताना आणि नॉर्मल बघताना मला किती बरं वाटतंय तुला सांगू कसं. तेव्हा आता नंदिनी हसते आणि पुन्हा एकदा शांतपणे जीवाला विचारते, विचारू का? तेव्हा जीवा शांतपणेच म्हणतो, हो विचार की. मग नंदिनी म्हणते, हे पहा, तुमच्याकडून मध्ये नवरा बायकोचं नातं आहे हे तुम्ही अजूनही मान्य केलेलं नाहीये, हे बरोबर आहे ना, असं ती जीवाला आता प्रश्न करते. तेव्हा जीवा एकदमच शॉक होतो की मी कोणत्या हक्काने मग नंदिनीची एवढी काळजी करतोय. तेव्हा जीवाला काय उत्तर द्यावं हे सुद्धा कळत नाही. मग तो अगदी शांत असतो. तेव्हा ती म्हणते, हे पहा, माझं बरोबर आहे, कारण तुम्ही शांत आहात ना, त्यामुळे मला जे समजायचंय ते मी समजून जाते. अजून आणखी एक विचारू का, असं ती विचारते. तेव्हा तो हो असं म्हणतो. मग नंदिनी म्हणते, हे पहा, तुम्ही अजूनही मला तुमची मैत्रीण मानत नाही ना, बरोबर ना? तेव्हा जीवाकडे नंदिनीच्या एकाही प्रश्नाचं आता उत्तर नसतं. तो खूप म्हणजे खूप विचार करत असतो. तो आता एक्सप्लेनेशन देऊ लागतो. तेव्हा ती म्हणते, प्लीज असं एक्सप्लेनेशन देऊ नका, हो किंवा नाही यामध्येच फक्त उत्तर द्या, कारण तुम्ही आत्ताही शांतच आहात. जर तुम्ही मला तुमची बायको मानत नाहीत, तुमची मैत्रीण मानत नाहीत, मग मला काल काहीतरी झालं असतं या भीतीने तुम्ही घाबरलात,
ते असं नक्की कुठल्या नात्याने तुम्ही घाबरलात? तेव्हा जीवा आता त्याच प्रश्नाचं उत्तर स्वतःच शोधू लागतो. तर नंदिनी मात्र त्याच्याकडे पाहून आता हसते आणि मग तेथून जाते. तर दुसऱ्या दिवशी आता मानिनी स्वयंपाकघरामध्ये असते आणि नाश्त्याची तयारी करत असते. मिथून आता नेहमीप्रमाणे कोडं सोडवत तेथे येतो. मैत्रीण, सहचारिणी असं काहीतरी बोलणं त्याचं सुरू असतं. मग मानिनी हसते आणि त्यावेळी तो स्वतःच म्हणतो, फ्रेंड्स. मग मानिनी विचारते, काय हो, मराठी कोडं सोडवताय ना? मग हे नेमकं इंग्रजी शब्द कुठून आला मध्येच, फ्रेंड्स वगैरे? तेव्हा मिथून स्वतःच गडबडतो आणि म्हणतो, नाही हो वहिनी, तसं नाही. तेव्हा काही नाही, मैत्रिणीला फ्रेंड म्हणतात ना, म्हणून म्हटलं. तेव्हा मानिनी म्हणते, अहो सखी, बसतंय का बघा बरं. तेव्हा तो आता त्यामध्ये चेक करतो आणि म्हणतो, वहिनी बसतंय हां, आय लाईक युअर पॅशन. म्हणूनच मला तुमचं ना खूप कौतुक वाटतं, कारण तिने अगदी करेक्ट उत्तर त्याला दिलेलं असतं. मग मिथून विचारतो, मला सखीवरून आठवलं, तुमची सखी गेली तरी कुठे? तेव्हा किचनची सखी असं म्हणताय का? त्यावेळी आता मिथून म्हणतो, हो हो. मग मानिनी म्हणते, मीच तिला म्हटलं, तुला लागलंय ना थोडं, मग आराम कर जरा, स्वयंपाक नाश्ता काय मी करून घेईन. तेव्हा मिथून आता मानिनीचं खूपच कौतुक करू लागतो आणि म्हणतो, वहिनी तुम्ही ना अगदी कमालच आहात. माझ्याकडे ना शब्दच नाही तुमच्याबरोबर काय बोलू आणि काय नको. आता कमालच आहे हा बुवा तुमची, कारण आता रम्या तुमच्या हाताशी नाही, ती जाते ऑफिसला. आणि काव्या व मंजू त्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. आपल्या घरातली किचन नावाची जागा तर त्या दोघींना माहीतच नाही. मानिनी म्हणते, हो हळू जरा. मिथून म्हणतो, हळूच बोलतोय हो मी, पण काहीही म्हणा नंदिनी आणि तुम्ही सगळ्यांच्या मागण्या अगदी हसत मुखाने पूर्ण करत असता. खरं तर महाराष्ट्राच्या घराघरात तुमच्यासारखी सासू पाहिजे, म्हणजे असा भांडायला स्कोपच नाही. पण भांडण नाही, परंतु घरामध्ये ना जरा ड्रामा पाहिजे हो. तेव्हा मानिनी घाबरते आणि म्हणते, अहो कशाला उगीच तो ड्रामा सुद्धा, कारण होतोय तेवढा पुरे की. नको बाई, आता ती भांडणं उगीच कटकटी. तेव्हा तो म्हणतो, कटकट, आय लाईक धिस. मगापासनं हा शब्द अडकला होता, भांडणचं कटकट. मग आता 11 नंबरचा हा शब्द आहे आडवा, असं म्हणून तो शब्दकोड सोडवू लागतो. आणि मग त्यानंतर तो पुन्हा एकदा एक शब्दकोड विचारतो. प्रकट दिनाच्या दिवसाला काय म्हणतात? मध्ये दी आहे हा. मानिनी म्हणते, हो वाढदिवस, एवढंही कळत नाही का तुम्हाला? मग आता मिथून लगेच ते शब्दकोड सोडवतो आणि म्हणतो, बरोबर आहे तुमचं, पण किती दिवस झालेत ना आपल्या घरात कुणाचा वाढदिवसच नाही, म्हणूनच मी विसरलो वाढदिवसाचं सगळं. तेव्हा मानिनी म्हणते, अहो मिथून भाऊजी, तुम्ही ना खूप विसरभोळे झाला आहात. मग अहो आपल्या जीवाचा वाढदिवस आलाय, लक्षात नाही का तुमच्या, असं ती विचारते. तेव्हा मिथून म्हणतो, अरे वा, विसरलोच मी, आपल्या गबरूचा वाढदिवस आहे ना. आता त्याचा वाढदिवस मी अगदी धुमधडाक्यात साजरा करणार, म्हणजे करणारच. मी सगळं मॅनेज करणार, डोंट टेक टेन्शन. मानिनी म्हणते, नको नको, आता वाढदिवस साजरा वगैरे काही नको, झाला तेवढा गोंधळ ना पुष्कळ झालाय. तेव्हा तो म्हणतो, वहिनी झालं गेलं ते विसरून जायचं, आपल्या दारावर ना आता कोणतंही संकट येणार नाही. मग तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. संकट आलं की काय दारासमोर, असं आता मिथून विचारतो. मानिनी म्हणते, मिथून भाऊजी आता संकट तरी कशाला येईल, कोण आलंय तेवढं पाहताय का, असं मानिनी विचार. मग मिथून पुढे जातो आणि लगेचच दरवाजा सुद्धा उघडतो आणि समोर पाहतो तर तेथे पोलीस आलेले असतात. मग आता पोलिसांना पाहून मिथून घाबरतो. मानिनी आपला गॅस बंद करते आणि घाईतच बाहेर येते. तेव्हा देशमुख इथेच राहतात का, असं पोलीस विचारतात. तेव्हा मिथून मागे मानिनीकडे पाहतो. इकडे पार्थ आता फाईल घेऊन वसूकडे जातो आणि म्हणतो, आपल्या कंपनीच्या काही पॉलिसीज आहेत, त्यावर तुझी सही हवी होती. तेव्हा वसू त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहते. मग पार्थ विचारतो, आत्या अशी का पाहतीये? मग वसू हसते आणि म्हणते, अरे बाळा तसं नाही, मी अजूनही बघत होते, माझा भाचा किती गुड लुकिंग आहे, अगदी हुशार आहे आणि जबाबदार सुद्धा आहे. पण तुला सांगू एक पार्थ, तुझ्या मनातलं सांगते हा पार्थ मी तुला, तुझ्या हातामध्ये आपल्या कंपनीचं फ्युचर अगदी सेक्युअर आहे. तेव्हा कुठे सह्या हव्या आहेत, असं म्हणून ती फाईल आता हातात घेते आणि सह्या करू लागते. तेव्हा पार्थ म्हणतो, आत्या थांब, अगं नक्की कोणत्या पेपरवर तू सही करतीये ते वाच तरी. त्यावेळी वसू म्हणते, कशाला वाचायचं, अरे वेडा आहेस का पार्थ तू, अरे पेपर वाचून जर मी सह्या केल्या ना तर तुझ्यावर आणि विक्रमवरती अविश्वास दाखवल्यासारखं होईल आणि ते मी कधीही करणार नाही हा. असं म्हणून ती त्या सर्व पेपरवर सह्या करते आणि पुन्हा पार्थकडे ती फाईल देते. तेव्हा पार्थ थँक्यू असं म्हणून आत्याला क्रेडिट देत म्हणतो, आत्या तू आमच्याबरोबर आहेस ना, म्हणूनच ही कंपनी आम्हाला एवढी पुढे नेता आली.
तेव्हा आता आत्या म्हणते, आणि मी तुम्हाला सोडून ना कुठेही म्हणजे कुठेही जाणार नाहीये, आय प्रॉमिस. तुला सांगू बाळा, हे घर म्हणजे माझं विश्व आहे आणि माझा जीव ना माझ्या भावामध्ये, माझ्या लाडक्या भाच्यांमध्ये आणि माझ्या मुलीमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे मी कुठेही जाऊ शकत नाही. तेव्हा पार्थ विचारतो, रम्या आहे कुठे? वसू सांगते, अरे ती तुमचं नागपूरचं कोणतं तरी प्रोजेक्ट होतं ना, त्यासाठी तिला तिच्या विक्रम मामाची मदत लागणार होती. मग काय, त्यासाठी मामा आणि भाची सकाळी सकाळी गेले ऑफिसला. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे वा, तुला सांगू आत्या, रम्या हे नागपूरचं जे प्रोजेक्ट आहे ना, ते खरंच खूप छान करून दाखवणार आहे. ती अगदी मन लावून काम करत असते ऑफिसमध्ये. तेव्हा तो मोबाईलमध्ये पाहतो आणि म्हणतो, अरे बापरे, आज ऑफिसमध्ये काम जाऊन करू की वर्क फ्रॉम होम करू? तेवढ्यातच आता मिथून तेथे येतो आणि म्हणतो, वसुताई ऐका ना. तेव्हा ती विचारते, काय झालं? मग दीपकचा काहीतरी मॅटर झालाय आणि पोलीस खाली आलेत, तुम्हाला बोलवलंय, असं मिथून सांगतो. हे ऐकून आता पार्थ आणि वसूला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता वसू अजूनच घाबरते आणि म्हणते, बापरे, पोलीस का आले असतील? मला तर कळतच नाहीये, कारण या दीपकने काही पराक्रम तर करून ठेवला नसेल ना, माझं नाव तर घेतलं नसेल ना, अशी भीती मनातून तिला वाटू लागते. आणि या सगळ्यामध्ये मी अडकणार तर नाही ना? इकडे मानिनी आता पोलिसांना सांगत असते की, सर तुम्ही ऐका, यामध्ये चूक माझ्या मुलांची नाहीच आहे. हा पोलीस म्हणतात, चूक कुणाचीही असू दे, आम्ही आता काहीही ऐकून घेणार नाही आहोत, कारण ते पळून गेले आहेत. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि पळून जायला आम्ही कोणताही गुन्हा केलेला नाहीये इन्स्पेक्टर साहेब, असं म्हणतो. तेव्हा आपण कोण, असं आता पोलीस विचारतात. तेव्हा तू तर जीवा आहेस, मग पार्थ नक्की कोण, असं आता इन्स्पेक्टर विचारतात. तेवढ्यातच पार्थसुद्धा तेथे येतो आणि आपली ओळख सांगतो. म्हणतो की मीच आहे पार्थ देशमुख, मी मोठा भाऊ. पोलीस म्हणतात, अगदी मस्त आहे, छोटा आणि मोठा मिळून चांगला मोठाच पराक्रम गाजवलाय, असं म्हणून ते कॉन्स्टेबलला सांगतात, म्हात्रे यांना ताब्यात घ्या. असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांनाच धक्का बसतो. तेव्हा जीवा आश्चर्याने विचारतो, काय? तेव्हा पोलिसांनी असं अटकेचं नाव काढताच सर्वजण घाबरतात. मानिनी तर डोक्यालाच हात लावते. तेव्हा पार्थ म्हणतो की, नाही आई, तू शांत राहा जरा, असं म्हणून तो पोलिसांना विचारतो, काय केलंय आम्ही, कशासाठी अटक करताय? तेव्हा मिस्टर दीपक यांना मारहाणीच्या गुन्ह्याखाली तुम्हा दोघा भावांना आम्ही अटक करत असल्याचं पोलीस सांगतात. तेव्हा जीवा विचारतो, काय मिस्टर दीपक, आणि त्यांना मारहाण केली या गुन्ह्याखाली तुम्ही गुन्हा म्हणताय का त्याला? अहो, जी शिक्षा आम्ही केली आहे ना, त्यासाठी आमचं कौतुक झालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला अटक करताय, असा जाब उलट तो पोलिसांना विचारतो. गुन्हेगारांना मोकाट सोडून निर्दोष माणसांना आत टाकायला सांगतो का तुमचा कायदा? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मोठ्याने ओरडतात, माझ्यावर आवाज चढवायचा नाही मिस्टर जीवा देशमुख, नाही तर इथून फरफटत घेऊन जाईन आता मी तुम्हाला. तेव्हा मानिनी जीवाला जरा शांत राहायला सांगते. मग आता इन्स्पेक्टर पुन्हा म्हणतात, मी ड्युटीवर आहे याचं भान ठेवा तुम्ही जरा. मग पार्थ सुद्धा आता जीवाला सांगतो की तू शांत हो जरा. मग आता असं म्हणून तो इन्स्पेक्टर साहेबांसमोर कबूल करतो, खरं आहे, आम्ही मारलंय दीपकला. तेव्हा ते विचारतात, का मारलं? तेव्हा पार्थ सांगतो, कारण त्यांनी कामच तसं केलंय. तर जीवा आता रागातच म्हणतो, अरे दादा, तू यांना एक्सप्लेन का करतोस? अरे, हे आपल्याला अरेस्ट करायला आले आहेत, याचा अर्थ दीपकने स्वतःच्या तोंडाने कबूल केलं असेलच की त्याने काय गुन्हा केला आहे तो, की नाही इन्स्पेक्टर? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हो, त्याने कबूल केलंय ना. त्याने सांगितलं की तुम्ही दोघांनी पर्सनल खुन्नस काढण्यासाठी त्याच्यावर अटॅक केला, हल्ला केला आणि त्याला मारहाण सुद्धा केलीत. तेव्हा जीवा विचारतो, हो का, आणि तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास सुद्धा ठेवलात? मग इन्स्पेक्टर म्हणतात, हो, कारण आम्ही त्याचे घाव आणि जखमा बघितल्या आहेत, त्याचा जीव जाईल एवढं तुम्ही त्याला मारलत. अरे, तुम्ही शिकलेली वेल एज्युकेटेड मुलं आहात ना, इतकं कुणी मारतं का? तेव्हा जीवा ओरडूनच म्हणतो, हो, मी मारतो, आणि माझ्या जवळच्या माणसांना कुणी जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी असेच हाल करतो, आणि तरीही त्याचं नशीब चांगलं म्हणून मी त्याला जिवंत सोडला, नाहीतर त्याने जे काही केलंय ना, त्यासाठी मी त्याचे तुकडे तुकडे. म्हणून तो पुढे बोलणार असतो. तर पार्थ म्हणतो, ए जीवा, जरा शांत हो. तेव्हा जीवा डोक्याला हात लावतो आणि थोडा शांत होतो. मग काव्या ही भडक डोक्याच्या जीवाकडे पाहतच राहते की नक्की हा कुणासाठी लढतोय, माझ्यासाठी की नंदिनी ताईसाठी? तिलाही मोठा प्रश्न पडलेला असतो. पुढे जीवा शांत होत सांगतो,
त्याने पर्सनल खुन्नस काढल्याचं स्टेटमेंट दिलंय ना तुम्हाला, आता माझं स्टेटमेंट घ्या. दीपकने ना काल माझ्या बायकोवर खूप मोठा हल्ला केला आणि तिचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय आणि माझ्या बायकोला हात लावणाऱ्याचे हेच हाल होतील. आता जीवा खूप मोठ्याने हे सगळं इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो. हे पाहून आता सर्वांनाच धक्का बसतो. तर काव्य अगदी शॉक होऊन जीवाकडे पाहते. तेव्हा आता कोण आहे नक्की तुमची बायको, असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात. तेव्हा जीवा सांगतो नंदिनी जीवा देशमुख माझ्या बायकोचं नाव आहे. या घरची सून आणि माझी बायको. जीवाचं हे स्पष्टपणे बोलणं ऐकून आता काव्याला धक्का बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर विचारतात, म्हणजे त्या दीपकने नंदिनीवर म्हणजे तुमच्या बायकोवर हल्ला केला आणि म्हणून तुम्ही एवढे चिडलात? तेव्हा जीवा म्हणतो, हो, त्यासाठी मी चिडलोय आणि म्हणूनच आम्ही त्याला फोडून काढल्याचं सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर हसतात आणि म्हणतात, आम्ही? करेक्ट, म्हणजे तुम्ही दोघांनीच मारलत ना त्याला? हो ना मिस्टर पार्थ देशमुख? पार्थ हो म्हणतो. त्यावेळी आता इन्स्पेक्टर म्हणतात, मिस्टर पार्थ देशमुख, हल्ला तर नंदिनीवर झाला होता, म्हणजे जीवाच्या बायकोवर झाला. मग तुम्ही का मारायला गेलात त्या दीपकला आणि कुठल्या नात्याने तुम्ही मारलत त्याला? कुठल्या नात्याने मारलत त्याला? तेव्हा आता सगळेजण पार्थकडे पाहतात तो काय उत्तर देतो. मग आता पार्थ म्हणतो, देशमुखांची सून या नात्याने मी त्या दीपकला मारलं. काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. मग पुढे आता पार्थ सांगतो, आमच्या घरची मेंबर या नात्याने, माझ्या लहान भावाची बायको या नात्याने आणि म्हणून मी मारलंय त्या दीपक. मग आता म्हणजे नंदिनी तुमची भाऊजाई बरोबर का, असं इन्स्पेक्टर विचारतात. तेव्हा पार्थ म्हणतो, हो, पण फक्त भाऊजाई या नात्याने नाही तर काव्याच्या बहीण आहेत आणि काव्यावर सुद्धा दीपकने यापूर्वी हल्ला केला होता, म्हणजे माझ्या बायकोवर. तेव्हा आता या काव्या कोण, असं इन्स्पेक्टर विचारतात. तेव्हा पार्थ आता काव्याची ओळख करून देतो. मग आता पार्थ देशमुख या तुमच्या कोण लागतात, असं इन्स्पेक्टर साहेब विचारतात. तेव्हा पार्थ सांगतो, काव्या तर बायको आहे माझी. त्यावेळी इन्स्पेक्टर विचारतात, म्हणजे काल या जीवाच्या बायकोवर त्या दीपकने हल्ला केला आणि पार्थ या अगोदर त्या दीपकने तुमच्या बायकोवर हल्ला केला बरोबर? मग तुम्ही कंप्लेंट का नाही केली? तेव्हा पोलीस काय सुट्टीवर गेले होते का? तुम्हाला कायदा हातात घेण्याचं कारण काय? आता बोला ना अँग्री मॅन, असं म्हणून आता ते जीवाला सुद्धा विचारू लागतात. आता उत्तर द्या तुम्ही अगोदर. तेव्हा जीवा म्हणतो, देतो ना उत्तर, पण मला सांगा इन्स्पेक्टर, तुमचं लग्न झालंय का? तेव्हा इन्स्पेक्टर रागातच विचारतात, आता हा काही प्रश्न आहे का विचारण्याचा? मग जीवा म्हणतो, सरळ साधा आणि अगदी सोपा प्रश्न आहे, तुमचं लग्न झालंय की नाही? तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात, हो झालंय माझं लग्न. तेव्हा जीवा म्हणतो, जस्ट इमॅजिन काल जे काही माझ्या बायकोसोबत झालं, म्हणजे त्या दीपकने तिला किडनॅप केलं, तिला बांधून ठेवलं आणि तिला टॉर्चर केलं, तिचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. हेच सगळं त्याने तुमच्या बायकोसोबत जर केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना खूपच राग येतो आणि ते म्हणतात, मिस्टर जीवा देशमुख, असं म्हणून ते आता जीवाच्या अंगावर हात उचलणार असतात. तोच आता पार्थ आणि जीवा 1 मिनिट असं म्हणून मोठ्याने ओरडतात. पार्थ आता रागातच म्हणतो, माझ्या भावावर अजिबात हात उचलायचा नाही. तेव्हा सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब त्यांच्याकडे असणारी काठीच आता खाली फेकून देतात. तेव्हा जीवा ती काठी उचलून त्यांच्याकडे देत म्हणतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला राग आला का? मग आता आपल्या बायकोवर काहीतरी आलं ना तर आपल्याला राग येतोच. फक्त आता तुमच्याकडे वर्दी आहे म्हणून तुम्ही कायद्याने गेला असता आणि माझ्याकडे सुदैवाने ती नाहीये आणि म्हणूनच मी माझ्या पद्धतीने गेलो. पण माझ्या बायकोला हात लावणाऱ्याचे हात तोडून टाकण्याची धमक आहे माझ्यात आणि म्हणूनच त्या दीपकला ना मी फोडून काढलाय. तेव्हा काव्य अगदी शॉक होऊन जीवाकडे पाहत असते की सारखा हा माझी बायको नंदिनी असाच करतोय, ते सुद्धा अगदी माझ्यासमोर. चाललंय काय ह्या जीवाचं, असं म्हणून ती त्याच्याकडे सतत पाहते. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी फक्त माझी बायको नाहीये तर माझा ती अभिमान आहे आणि मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलंय. जगातल्या कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोवर ही वेळ आल्यानंतर हेच केलं असतं, असं म्हणून तो इन्स्पेक्टर साहेबांची काठी त्यांना देऊन टाकतो. त्यावेळी काव्य आता रडतच जीवाकडे पाहत असते की नंदिनीच्या प्रेमाची याला केव्हापासून एवढी भुरळ पडली. त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब विचारतात, तर दीपकने तुमच्या बायकोवर जीवघेणा हल्ला केला याचा पुरावा काय? तेव्हा तो म्हणतो, पुरावा आहे ना, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. नंदिनीने स्कॉलरशिपमध्ये निवडल्या गेलेल्या काही मुलांचे फोटोज क्लिक केले होते, जे फोटो तिने मला कोलाज करण्यासाठी पाठवले होते आणि हेच फोटोज बघत असताना जेव्हा हा फोटो मी झूम करून पाहिला तेव्हा तो दीपक खिडकीतून माझ्या नंदिनीकडे किती रागात पाहत होता, असं म्हणून तो त्या दीपकचा फोटो दाखवतो.
तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात फोटोमध्ये फक्त तो उभा आहे, म्हणूनच त्याने तुमच्या बायकोवर हल्ला केला असं होत नाही. त्यावेळी पार्थ म्हणतो मी आहे त्याचा साक्षीदार. त्याने नंदिनीला गळफास लावला होता. नंदिनीला वाचवण्यासाठी जेव्हा आम्ही आनंद निवासमध्ये गेलो तेव्हा जीवाने दार तोडून त्यांना वाचवलं. आम्ही दोघेही त्यांना घरी घेऊन आलो. मी आहे ना या घटनेचा साक्षीदार. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात अहो तुमच्या विरोधात देखील फिर्याद दिली गेली आहे, त्यामुळे तुमची साक्ष अशी ग्राह्य धरली जाणार नाही. तेव्हा जीवा आणि पार्थ दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. मला सांगा नंदिनीला जेव्हा फासावर लटकवलं गेलं ते बघायला कुणी होतं का? आनंद निवासमधील स्टाफ वगैरे? तेव्हा जीवा सांगतो तेथे कुणीच नव्हतं, तेव्हा सगळे नाटकाला गेले होते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात सीसीटीव्ही असेलच ना, आणि इतकी मोठी संस्था म्हटल्यावर असणारच ना. जीवा आणि पार्थ दोघेही म्हणतात हो आहे तेथे सीसीटीव्ही. पार्थ पुढे सांगू लागतो पुरावा नाहीच आहे तिथे, कारण जेव्हा मी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी गेलो तेव्हा काळा स्प्रे कुणीतरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारून ठेवला होता, कारण दीपकनेच हा हल्ला केलाय, तो पकडला जाऊ नये ना यासाठी. तेव्हा इन्स्पेक्टर विश्वास ठेवायला तयार नसतात. ते म्हणतात मस्त स्टोरी, कारण सगळेजण गेले होते कुठे नाटक बघायला, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला आणि यांनी जीव वाचवला. कसं अगदी मनासारखं चाललंय तुमच्या. अहो असं कुठे असतं का? गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरीही काही ना काही ठसा हा मागे सोडतोच. पण इथे ना ठसा आहे ना पुरावा, कशाचा काहीच पुरावा सुद्धा नाहीये. त्यामुळे मला तुम्हा दोघांना आता अटक ही करावीच लागेल. हे ऐकून सर्वजण खूपच घाबरतात. आता ताब्यात घ्या रे यांना, असं इन्स्पेक्टर साहेब जेव्हा म्हणतात तेव्हा नंदिनी तेथे थांबा असं मोठ्यानेच ओरडते. आता तिला व्यवस्थित चालता येत नसतं. तेव्हा जीवा पुढे जातो आणि नंदिनी सावकाश हा असं म्हणून तिला तो हात पकडून खाली घेऊन येतो. तेव्हा इन्स्पेक्टर आता नंदिनीकडे पाहतच राहतात आणि मोहिते मॅडम तुम्ही का? नमस्कार. हा अरे म्हात्रे यांना ओळखलं का? त्या ह्युमन ट्रॅफिकिंग केसमध्ये 18 मुलींना सोडवण्यामध्ये यांनी मदत केली होती. अरे यास त्या मोहिते मॅडम आहेत. तेव्हा नंदिनी त्यांच्याकडे पाहून हसते. सगळेजण नंदिनीकडे आता पाहत असतात. तेव्हा कसे आहात भालेराव सर असं नंदिनी विचारते. तेव्हा ते म्हणतात मी अगदी व्यवस्थित, पण तुम्ही इथे कसे? तेव्हा नंदिनी म्हणते अहो सर हे तर माझंच घर आहे आणि ही सगळी माझी माणसं आहेत आणि तुम्ही ज्यांना अटक करायला आलात ना ते माझे मिस्टर आहेत, जीवा विक्रम देशमुख. मी यांची बायको आहे अशी नंदिनी ओळख करून देते आणि हे पार्थ देशमुख दीर आहेत माझे. सर तुम्ही मला कायमच मोहिते मॅडम म्हणून भेटलात आणि यांच्या स्टोरीतील नंदिनी देशमुख मीच आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात खरंच? तेव्हा सगळेजण नंदिनीकडे आता पाहू लागतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नंदिनी जीवाला म्हणते तुम्ही माझ्यासाठी जी काही हिंमत दाखवलीत त्याबद्दल खरंच मी तुमची खूप आभारी आहे, पण पद्धत थोडी चुकलीच जीवा. अहो अन्याय करणाऱ्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे, पण ती ना कायद्याच्या मार्गाने. आपण कायदा हातात घेतला तर दीपक आणि आपल्यात फरकच काय राहिला. तर दुसरीकडे नंदिनी आता जीवाचे आभार मानत म्हणते मला माहिती आहे तुम्ही मला बायको म्हणालात, तुम्हाला हे असं बोलून दाखवायचं नाहीये, पण हे लग्न टिकवायचंय. इकडे आता काव्य विचार करते आता जीवा हा सगळ्यांना हे लग्न मला मान्य आहे हे सांगण्या अगोदरच मला आमच्या नात्याचं सत्य सांगायला हवं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.